तीन रत्नाला त्रिवार अभिवादन. बोधिसत्व बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण. भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी सुरू केलेल्या धम्ममय भारत मिशनच्या अंतर्गत येत्या 29 तारखेला आषाढी पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी आपला माझा 20वा वर्षावास संकल्प अधिष्ठान या ठिकाणी सुरू होणार आहे. अनेक वेगवेगळ्या कुळातले मुलं मुली देखील श्रामणेरी या ठिकाणी बनणार आहेत. तरी आपण 29 तारखेला आषाढी पौर्णिमेला संगगिरी महाविहार मयूरमुर्ग दैव नाळगाव या ठिकाणी यायचं आहे. येथे राहण्याची व्यवस्था अशी आम्ही जवळजवळ 3 कंटेनर या ठिकाणी आणून ठेवलेले आहेत. 25-30 लोकांची व्यवस्था तिकडे सुद्धा एक आहे. 25-30 लोकांची व्यवस्था केलेली आहे. आणि हा आपला सुंदर मोठा हॉल 50 बाय 70चा हॉल हा भव्यदिव्य बनत आहे. त्याचं काम सुरू आहे. यासाठी सुद्धा आपण दानपुण्य करू शकता. आणि आज बघत असताना आपण की बघा हे आपल्या संगगिरी महाविहारावर किती सुंदर हरणाचा कळप, असं किती मोठा कळप आलेला आहे. आणि इकडं मोरसुद्धा बघा पिसारा फुलवून, असा सुंदर मोर हा पिसारा फुलवून, हे बघा हा मोर सुंदर पिसारा फुलवून आहे आज नृत्य करत आहे. आज बऱ्याच वेळापासून हा मोरसुद्धा नृत्य करत आहे. आणि ह्या हरणा देखील बघा सुंदरसा असं कळप, मोठा कळप त्यांच्या सेनापतीसह प्रमुखासह, म्हणजे ज्याला आपण काळवीट म्हणतो त्याच्यासह. आणि नीलगायसुद्धा आलेली आहे आज बघा. ह्या इथे एक नीलगाय आहे. बघा ही नीलगाय, नीलगायसुद्धा इथं चरत आहे. हे बघा आणखी ते 3 आहेत नीलगाई, पण दुसऱ्या 2 बहुतेक तिथं आत आहेत काय की, पण हे नीलगाय एक दिसत आहे. हे बघा ही एक नीलगाय सुंदर पद्धतीनं चरत आहे. तर असं हे रमणीय ठिकाण आहे. इथे अनंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. सुंदरसा इतिहास आहे. जवळजवळ आपल्या सगळ्यांच्या 1 रुपया दानातून आपण सुंदरशी अगोदर 7.5 एकर, नंतर 7, अशी जवळजवळ 16 एकर जमीन आपल्या सगळ्या उपासक उपासिकाच्या दानातून झालेली आहे. जवळजवळ 3 विहिरी, 3 बोर आणि सुंदरसं 3 तळे असं हे भव्यदिव्य इथं काम होणार आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नातला संकल्पातला भारत बौद्धमय करण्यासाठी आपली धम्ममय भारत मिशन कार्यरत आहेत. आपण बघा हे सेनापतीसह किती सुंदरसे या ठिकाणी हे आलेले आहेत. तर अवश्य ह्या स्थळाला आपण भेट दिली पाहिजे. 3 महिन्याच्या कालावधीमध्ये जे काही वेगवेगळ्या कुळातले कुलपुत्री इथे येणार आहेत, सामनेरी बनणार आहेत, त्यांच्या नाश्त्यासाठी, भोजनासाठी, अल्पोपहारासाठी आणि ह्या कामासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं लोखंड, रेती, विटा, खडी आणि त्याचबरोबर भोजनासाठी तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, तूप, तेल, मसाला असं दानपुण्य करून आपली पुण्यपारमिता अर्जित करू शकतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सुखी हो, सुखी हो. पिसारा फुलून सुंदर नृत्य करत आहे. तिच्या आडवी गेलेला आहे, आता तिथं नृत्य करत आहे. सुंदरसं असं आपलं हे संगगिरी महाविहार उंच टेकडीवरून खूप सुंदर दिसतं. खाली आपली ही विहीर पण आहे, बरोबर आपलं हे तळं पण आहे. आणि नवीन घेतलेली जमीन आता पेरलेली आहे आपण. हरणासाठी मका, मूग, मोरांसाठी मूग आणि बाकी तूर पेरलेली आहे. राहण्यासाठी व्यवस्था आहे बघा. इकडे स्पेशल कंटेनर ठेवलेलं आहे. 25-30 लोकांची इथं व्यवस्था होऊ शकते. अशी सर्व व्यवस्था आपण आता करून ठेवलेली आहे. 4 टॉयलेट बाथरूम पण आहेत.